आज आपण सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं मी इंदापूर मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक श्री आप्पासाहेब जगदाळे आणि इथं उपस्थित असलेले संचालक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक फरतडे आबा, उपस्थित मोहोळकर आमचे संचालक, इथं सर्वच आमचे संचालक उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांच्या वतीने मी सर्वांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि 22 ते 26 या दिवशी होणाऱ्या भव्य कृषी प्रदर्शन घोडे बाजार आणि डॉग शो हे 22 पासून चालू होत आहे. 22 ला आपण उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे आणि 22 ला उद्घाटन समारंभासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या इंदापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री दत्तामामा भरणे, क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री, प्रमुख पाहुणे म्हणून जयकुमार गोरे आमदार ग्रामविकास आणि पंचायत राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उद्घाटन होत आहे. आमचे मार्गदर्शक यशवंत माने माजी आमदार व संचालक आणि श्री आप्पासाहेब जगदाळे माजी सभापती व संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य असा कृषी प्रदर्शन व घोडे बाजार डॉग शो आयोजित केलेला आहे. या डॉग शो घोडे बाजार आणि विविध स्पर्धेची माहिती मी श्री आप्पासाहेबजी जगदाळे आमचे मार्गदर्शक यांना विनंती करतो की त्यांनी द्यावी. प्रथमतः मी आपल्या सर्वांचं सरसे स्वागत करतो. सर्व पत्रकार बंधू, आमचे चेअरमन आणि आमचे सर्व संचालक मंडळ, आजी माजी आमचे संचालक आहेत. आपण सालाबाद प्रमाणे या 22 जानेवारी 2025 पासून 26 जानेवारी पर्यंत आपण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं 22 तारखेला उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या हस्ते आपण हे शुभ हस्ते हा कार्यक्रम घेतलेला आहे असे महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार माणिकराव कोकाटे साहेब, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्या तालुक्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला मान खटावचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री, ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या प्रमुख पाहुणेच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतलेला आहे. सालाबाद प्रमाणे आपण वेगवेगळे शेतकऱ्याला काय पाहिजे, या तालुक्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की प्रत्येकाच्या घराघरामध्ये या गोष्टी आहेत आणि काही नाहीत. या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा, शेतकऱ्याला वेगवेगळ्या मशिनरीची माहिती मिळावी, वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी औषधाची माहिती मिळावी. या ठिकाणी कृषी खात्याचं बी सहकार्य आम्हाला आहे. त्याचप्रमाणे इतरही लोकांचं सहकार्य यामध्ये आम्हाला मिळत आहे. तसं पाहिलं तर कृषी खात्यानं सुद्धा गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी वेगवेगळ्या मशिनरीशी कॉन्टॅक्ट केला आहे. ड्रीप असतील, शेततळ्याचे कागद असतील किंवा वेगवेगळे छोटे मोठे अवजार असतील, बी बियाणं आहे, यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि या सहकार्य करण्याचा हेतू एवढाच की या इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीची माहिती व्हावी. प्रामुख्यानं
परवाच मला वाटतं राज्य शासनाने का केंद्र शासनाने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की गाय, देशी गाय, खिलार गाय याला वेगळा एक दर्जा म्हणतं काहीतरी डिक्लेअर केलेला आहे. राष्ट्रमाता म्हणून त्या दर्जा दिलेला आहे केंद्राने. तर त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी या तालुक्यामध्ये वेगळा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतोय. आम्ही प्रत्येक, शेवटी बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत असतील, परंतु पत्रकारांना माहीत बी नसेल खिलारमध्ये किती जाते ह्या सुद्धा माहिती झाल्या पाहिजेत. हे घरोघरी गायीचं रक्षण झालं पाहिजे, गायीला या ठिकाणी त्याचा सांभाळ झाला पाहिजे आणि त्याचे महत्त्व या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये समजले पाहिजे. याकरता म्हणून आम्ही हे पॉम्पलेट तुम्हाला दाखवतो. हे पॉम्पलेट आम्ही नवीन हे केलेला उपक्रम राबवलेला आहे. यावर्षी आम्ही 5 दिवस या जनावराचे, कपिला गाय असतील, कपिला कालवड असेल, आदत असेल, 2 दात असेल, 4 दात असेल, 6 दात असेल आणि जुळाक असेल, अशा महाराष्ट्रातील जनावरं या ठिकाणी येतील अशी व्यवस्था आम्ही या इंदापूर तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शनच्या निमित्ताने या ठिकाणी केलेले आहे. सालाबादप्रमाणे चांगल्या पद्धतीचे घोडे बी आलेले आहेत आणि घोडे आले आणि विक्रीला सुरुवात झाली. जवळजवळ 5 आतापर्यंत 25-30 घोडे 2 दिवसात विकून गेले. म्हणजे एवढा हे इंदापूरचं नाव या महाराष्ट्रात नाही, देशामध्ये झालेलं आहे की घोडेच्या बाबतीमध्ये सुद्धा. आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्याला सर्वांना विनंती करतो की शेवटी हे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, त्याचप्रमाणे व्यापारी, आडतदार असतील, तुमचे केळीवाले असतील, पिरोवाले असतील, डाळिंबवाले असतील, मच्छी, कांदा, या सर्वांची ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. आम्ही प्रत्येकाला या संस्थेमध्ये असणारा सोसायटीचा मेंबर असू द्या, म्हणजे किंवा व्यापारी असू द्या, प्रत्येकाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण म्हणून काही या ठिकाणी हे नाही, परंतु प्रत्येक वर्षी या परिसरांमधून प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक हे जे लोक या ठिकाणी उपस्थित दाखवतात. यावेळेस सुद्धा त्याचप्रमाणे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये आपण आपल्या मुलांना, फॅमिलीला घेऊन या ठिकाणी यावं, अशा प्रकारची मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला मी विनंती करतो की आपण याचा लाभ या 22 ते 26 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून घ्यावा. याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या खाऊगल्ल्याचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. वेगवेगळे स्टेशनरी असतील, काय गोष्टीला घरामध्ये लागणाऱ्या काय वस्तू असतील, या ठिकाणचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी आलेले येणार आहेत. आपण याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेवटी कुठलं तरी तालुका स्तरावरती चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं, यावरती सुद्धा प्रत्येक आम्ही शाळेला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतो. लहान लहान मुलं, नर्सरीपासून कॉलेजपर्यंतची मुलं यामध्ये सहभाग घेतात आणि या सहभागाचा फायदा एवढाच होतो की तालुक्याच्या स्टेजवरती त्यांना व्यासपीठ मिळाल्यानंतर त्यांना भविष्यामध्ये त्या गोष्टीचा एक छंद त्या ठिकाणी लागला जातो. त्यातून अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांची कला त्या ठिकाणी त्यांना पाहता येते. आणि याकरता म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सालाबादप्रमाणे यावर्षी ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे या ग्रामीण भागातल्या महिला, शहरी भागातल्या महिला, शेतकऱ्यांच्या महिला असतील किंवा आपल्या व्यापाऱ्यांच्या सर्व आमच्या महिला भगिनी असतील, यासाठी म्हणून सुद्धा आपण प्रत्येक वर्षी एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देतो. कारण त्या निमित्तानं महिला या ठिकाणी येतात, त्यांच्याबरोबर मुलं त्या ठिकाणी येतात आणि कृषी प्रदर्शन पाहत असताना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये किंवा खेळपैठणीच्या ह्याच्यामध्ये भाग घेऊन त्याही आनंद
आपल्या या तालुक्यातल्या यांना मिळतो, त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमच्या काही बचत गट आहेत, तर बचत गटाला आम्ही काय आमच्याकडं मागणी केली तर आम्ही त्यांना एक 5 ते 10 स्टॉल या ठिकाणी आम्ही बचत गटाला 10 स्टॉल आम्ही बचत गटाला उपलब्ध करून देऊ आणि त्या बचत गटाचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या काही वस्तू असतील त्या विक्रीची संधी त्या ठिकाणी त्यांना मिळेल. आज आपण शेवटी या तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही एक वेगळा आज आम्ही सर्व संचालक मंडळ पुढचे 2-4 दिवस या ठिकाणी थांबून काय अजून कमतरता आहे हे आम्ही पाहूया. त्याचप्रमाणे हा झाला 22 तारखेचा प्रश्न. तर आपल्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय अजितदादा यांना आम्ही विनंती केली की आपण या कार्यक्रमाला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण यावं. त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन 26 तारखेच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि आपल्या तालुक्याचे आमदार तर त्यांनी तर सांगितलं की मी दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. शेवटी आपला घरचा कार्यक्रम आहे आणि ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या सर्वांच्या ह्यानं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणार आहे. विशेष करून सालाबाद प्रमाणे आम्ही काही शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहे आणि आपणही या कार्यक्रमाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. जर आपल्या सहकार्यानं या तालुक्याच्या लोकांना जर पाहण्याची एवढ्या चांगला कार्यक्रम पाहण्याची संधी मिळत असेल तर आपल्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या पेपरच्या माध्यमातून लोकांना कळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. यापेक्षा आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा, आम्ही ते हे करू. या कार्यक्रमाला आमचे सहकारी आज यशवंत त्या माने माझे आमदार हे सुद्धा उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत. प्रामुख्यानं उल्लेख माझ्याकडून राहिला होता करायचा. एवढंच या ठिकाणी बोलतो. तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे आणि तुम्ही नेहमीच सहकार्य या ठिकाणी करता त्याप्रमाणे ह्या वेळेस सुद्धा या ठिकाणी करावं. आता मी तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर सर्व पॉम्पलेट दिले असेल, आपल्याला पत्रिका दिलेल्या आहेत. माझी या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करायची की हा कार्यक्रम करत असताना आमचा वेळ जरा थोडं हे सगळं चाललं असल्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार ह्याच्यामध्ये थोडा आम्हाला वेळ झाला. कुणाला पत्रिका मिळाली असेल नसेल, पण आम्ही या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आमच्या इथून फोन बी आपल्याला येतील. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही, पण कुणी असं समजू नये की बाबा आम्हाला पत्रिका नाही हे नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे, या ठिकाणी आल्यानंतर आम्ही प्रत्येकाचा आदरच या ठिकाणी करत असतो. कोण कुठल्या पार्टीचा पक्षाचा हा भेदभाव ही संस्था या तालुक्याची आहे, त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशी मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो. शासकीय योजनेचं काय योजना आहे त्याचं आपण इथे सांगणार. हो 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 ठीक आहे ना. त्याचप्रमाणे ज्या नवीन नवीन होराटे आलेत, आम्ही असं कृषी खात्याची आमची एक बैठक झाली. ऊसाच्या वेगळ्या वेगळ्या होराटे, द्राक्षेमध्ये काय बदल आहेत का, पेरू असेल, आपल्या पिकणारे तुमचं जांभूळ असेल किंवा अशा ऊस असेल, या गोष्टीला या ठिकाणी मार्गदर्शन ज्या स्टॉलवरती त्या ठिकाणी लोकांना करण्याची व्यवस्था कृषी खात्यानं सुद्धा केलेली आहे.
विशेष करून आम्हाला जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले डॉक्टर हवे होते. मी पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी आपल्याला 5 दिवस चांगल्या प्रकारचं डॉक्टर देण्याची ग्वाही आपल्याला दिलेली आहे. मी या इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुद्धा सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की शेवटी या तालुक्यातून प्रचंड लोक या कार्यक्रमाला येणार आहेत. आमची पोलीस यंत्रणा असेल, त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा कृषीचे लोक असतील, पंचायत समितीचे लोक असतील, त्याचप्रमाणे पशुसंवर्धनचे सर्व अधिकारी लोक असतील, यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो.